कार्यक्रम चालू होईल हा विचार करून पटकन आतमध्ये गेलो ना, आलो डेकोरेशन बघू. हे बघा समोर तर रांगोळी पण होती, खूप सुंदर होती. सगळेजण तिथंच थांबले होते, म्हणजे काय माझेच वाट बघतात काय. मग काय केले ना व्हिडिओ काढायला सुरुवात. सरांना म्हणलं सर व्हिडिओमध्ये येणार काय. सर म्हणले थांब माझं बोलणं होऊ दे. मग त्यावर या सरांना व्हिडिओमध्ये घेतलं, ते फोटो बघत होते डिस्प्लेवर. मग काय मॅडमला म्हणलं, मॅडम म्हणलं आम्ही पण येतो व्हिडिओमध्ये. मग काढला व्हिडिओ. मॅडम सुद्धा रजिस्ट्रेशन करत होते, बाकीचे सर सुद्धा करत होते. ॲल्युमिनी मीटला आलेले विद्यार्थी आपापलं रजिस्ट्रेशन करून आपलं नाव तिथं नोंदवत होते. मग बाकीचे पण शिक्षकांना व्हिडिओमध्ये घेतलं, त्यांना सुद्धा खूप भारी वाटलं. आतमध्ये लाईट दिसते म्हणून बघायला आलो. मग मला कळलं आलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग काही काळापुरता परत भरणार आहे. बाहेर आल्यावर बाळ दिसले, त्याला हाक मारली पण मम्मी मारेल म्हणून ते बाळ पळायला लागले. आता म्हणलं चाललंय तर जाऊ द्या. जिना चढून वरती गेलो. वरती आल्यावर लक्षात आलं आपल्याला तर थर्ड फ्लोअर जायचं. अजून जिना चढत होतो. म्हणून रांगोळी छान काढली आणि आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये आलो तर हे सुंदर असं डेकोरेशन. अरे बाप रे, सुंदर असा बॅनर वगैरे लावला होता. मग काय म्हणलं जरा लांबनं बघू. लांबनं पण सुंदर दिसत होतं. सरांना म्हणलं सर प्रोजेक्टर चालतोय का. सर म्हणले हो तोच तो जोडतोय. मोठा कूलर बघून थंड हवेच्या वातावरणात बसायचा इच्छा झाली. मी आणि आमचे सर मग निवांत कूलरच्या थंड हवेला बसलो. विचार आला जरा खालनं फेरफटका मारून येऊ. मग म्हणलं चला. मग खाली आलो तर हे माझे मित्र भेटले. म्हणले काय आम्हाला व्हिडिओमध्ये घेणार नाही. म्हणलं असं कसं, घेतो की. त्यांना सुद्धा व्हिडिओमध्ये घेतलं आणि बाकीचे विद्यार्थी आलेले. परत आलो तर मला वाटलं कार्यक्रम सुरू झाला काय, विद्यार्थी तर बसले होते. मग म्हणलं आता चला व्हिडिओ काढायला सुरुवात केलीच पाहिजे. आतमध्ये आलो आणि व्हिडिओ काढला. तर काय अजून मुलं येत होती. मागच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, अजून मुलं आत येत होती. सर म्हणाले मागचे विद्यार्थी पुढच्या खुर्च्यांवर येऊन बसा. मग काय ते तर येऊन बसत होते. सर त्यांना बसवत होते. मी तर काय मस्त असा व्हिडिओ काढून घेतला. मग काय भाऊ म्हणला आमचा एक फोटो काढ. म्हणलं थांब माझं ब्लॉग बनवून होऊ दे, मग मी तुझा फोटो काढतो. बाहेर आलं तर काय राहिलेले विद्यार्थी आतमध्ये येत होते. म्हणलं पटकन चला कार्यक्रम लवकर सुरू करायचा आहे. सुंदर अशी रांगोळी एंट्रन्स पाशी होती. मुलं आतमध्ये आली. कसं आहे ना, जास्त दिवसांनी सगळे भेटले होते म्हणून सगळेजण बाहेर गप्पा हाणत थांबले होते. मग काय सर म्हणलं गप्पा आतमध्ये गेल्यावर मारा, पण आधी कार्यक्रमाला चला. हा भाऊ म्हणला भाऊ आमचा व्हिडिओ घे. म्हणलं घेतो. आणि परत म्हणलं लॉंग शॉटने पॅन घेतला आणि मग म्हणलं आता काय चला कार्यक्रमाला. मग सगळ्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये लवकर चला, म्हणजे लवकरात लवकर आपण कार्यक्रम चालू करू. हे भाऊ इथं जिन्यावर बसला होता, त्याला म्हणलं चल की रे. म्हणलं आलो तू हो पुढं. मग मध्ये सगळेजण बसले होते. तो ग्रुप बाहेर होता, तो पण आतमध्ये येतच होता. मग काय मी आतमध्ये सगळ्यांचा व्हिडिओ काढत होतो. सर्व अँकरिंग करत होते आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग सुरुवातीला सरांनी आधी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं. त्याच्यानंतर मग आमच्या प्रिन्सिपल सरांनी भाषण केलं. आपलं कॉलेज किती प्रगत झाले हे सरांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलं. आणि मग नंतर काय म्हणले प्रमुख पाहुण्यांचे सत्कार घेऊ. मग काय म्हणलं चालतंय की. सरांनी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार घेतले. शिंदे मॅडमने पुढच्या पाहुण्यांची ओळख करून दिली. मुलं सगळेजण शांतमध्ये ऐकत होते. कारण आमचे कॉलेजचा जुना विद्यार्थी जो आता एक बिझनेसमॅन आहे, त्याचं भाषण